काल माझ्या वडिलांना कळालं की मी इथं आज येणार आहे भाषण करायला. ते सकाळपासून माझ्या मागं लागलेत, मला यायचे मला यायचे मला यायचे. मी म्हणलं थांबा हो, जावायला त्यांनी लईच ऐकलेले, आता एकदा भाच्याला ऐकू द्या. त्यामुळं ते मामाच्या गावाला यायला फार इच्छुक होते. मी म्हणलं थांबा जरा, मी आज जातो आणि जरा बोलतो तिथं. उपस्थित सगळे माझे असलेले सगळे स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर यांना आव्हान करायला इथं मी आलो. 2-4 दिवसापूर्वी बरेचसे लोक इथे येऊन, आवाज येतो ना माझा? आवाज शेवटपर्यंत येतो? तिथं पोहोचवायची गरज नाही. ते 2-3 दिवसापूर्वी इथं एक सभा झाली. त्या सभेमध्ये बेछूट आरोप पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर आणि त्याचबरोबर माझ्यावरही झाले. त्याच्यानंतर आपण बोलू काय असेल ते. पण या पिंपरी गावामध्ये, या गावाच्या परंपरा, या गावाच्या ग्रामदैवताची असलेली यात्रा, ही सगळी परंपरा आणि या सगळ्या गोष्टी जपण्याचं काम ज्यांनी केलं ते या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना मी आज या निमित्तानं नम्र आव्हान करतो. सगळ्यांनी माझ्याबरोबर एक घोषणा द्यायची. सगळ्यांनी हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा, मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर, मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर, मी स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर. जो सल्ला द्यायचा आहे तुम्ही या वाक्यात दिला. पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला कोणी शहाणपणा शिकवायची गरज नाही. पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला लंगूट बांधायला शिकवायची गरज नाही. पिंपरी चिंचवडमध्ये येऊन आम्हाला विना घ्यायचे कोणी शिकवायचं नाही. आम्ही एकादशी पाळणारी लोक आहेत. आम्ही एकादशीच्या दिवशी सगळं काही पाळतो जे तुम्ही पाळत नाहीत. त्याच्या खोलात जायचं नाही. एकादशीला कोण कोण काय खाते मला सांगायची गरज नाही. जे लोक इथे येऊन पिंपरी चिंचवड शहराबद्दल स्वतःचं प्रेम व्यक्त करतायत त्यांना मला सांगायचंय, या पिंपरी गावाचा इतिहास जरा मागं वळून पहा. ही पिंपरी चिंचवड महापालिका ज्यावेळेस स्थापन झाली, स्वर्गीय लोकनेते अण्णासाहेब मगर त्यांच्याबरोबर जी प्रमुख लोक होती त्यामध्ये या गावचा स्वाभिमान महापौर स्वर्गीय भिकू वाघेरे पाटील हे सुद्धा होते. अशी भरपूर नावं आहे या शहरामध्ये. ज्यांनी इथे येऊन भाषण केलं त्यांच्या आडनावाला मोठं केलंय. मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91ला या शहरामध्ये आलो. कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं. 91ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती त्यावेळेचे फोटो आहेत, दाखवू का मी? दाखवू का? त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवड मधल्या लोकांनी? विचारलं का? स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही, कधीच मिळाली नाही. आणि मग त्यांना कदाचित असं वाटतं की इथलं स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं तर त्यांच्याकडे कोण जाणार नाही,
याचा अनुभव त्यांना 2017 पासून आला. पाटलांना मी पहिल्यापासून म्हणत होतो, तेव्हा आम्हाला पण म्हणत होतो, चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर, चला माझ्याबरोबर. पण ते एक नामदेव महाराजांचं मला वाटतं एक उदाहरण आहे. ते चंद्रबागेत आंघोळ करायचे, बाहेर आले की एक तिथं असाच माणूस बसला, तो सारखा त्यांच्यावर थुकायचा. ते परत जायचे, आंघोळ करून यायचे. असं 20-25 वेळा झालं. आणि मग त्यांनी त्या थुकणाऱ्या माणसांनी त्यांना विचारलं, महाराज मी एवढा वेळ थुकलो, तुम्हाला वाईट नाही वाटलं का? अरे म्हणले, तू माझ्यावर जेवढ्या वेळात थुकला तेवढ्या वेळा मला चंद्रभागेचं दर्शन करायला भेटलं. अशा स्वभावाचे मामा माझा सांप्रदायिक आहे. आज तर मी नवीनच रूप पाहिलं, बघू मग हाताला हात काय करायचं ते. हाच जर 2014ला म्हणले असते मामा दोन्ही, तर आज अजून मोठ्या पदावर असते, अजून मोठ्यावर. पिंपरी चिंचवड महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर पिंपरी हे नाव पहिलं आलं, पिंपरी हे नाव पहिलं आलं. मग या पिंपरीमधला एखादा व्यक्ती, एखादा इथला लोकप्रतिनिधी जर मोठा होत असेल, तर माझी या ग्रामस्थांना विनंती आहे, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मी तुमच्याकडं बघून बघून तुमचं अनुकरण करत करत इथपर्यंत आलोय. तर या पिंपरी गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे, मनातले राग द्वेष भू सगळे भांडणं तडणं विसरा आणि या व्यक्तीच्या मागे उभा राहा. मी भोसरीहून इथं आलो, माझ्या म्हाताऱ्याने, मी तिकडनं इकडं आलो. मी त्यांच्या वाढदिवसाला नेहमी एक जाहिरात द्यायचो, जरी ते पलीकडे होते तरी, हंबीराव सर, सेनापती हंबीराव मामांनंतर माझा मामा संजोग वगैरे मामा, हे द्यायचो मी. त्या माणसाने कधी म्हणजे त्या व्यक्तीने त्यांच्या स्वभावातनं अनेक लोक जोडली, तोडली नाहीत. अनेक लोक जवळ केली. म्हणजे मला तर अशा स्वभावाचा माणूस राजकारणात एवढ्या वर्ष टिकला, आणि ते पण यांच्या तिकडल्यांच्या हाताखाली, मला तर लय अवघड वाटतं, फार अवघड वाटतं बाबा. त्यांच्या हाताखाली टिकणं म्हणजे एवढ्या दिवसात तर त्यांनी ते असं कार्यक्रम केला असता तुमचा. पण योग्य वेळी मामा तुम्ही डिसिजन घेतलाय, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. देवेंद्र भाऊंसारखं एक महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व आपल्या सगळ्यांच्या मागं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, त्यांनी इतकं सगळ्यांचं ऐकून घेतात, गप बसतात. आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे, की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात, इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहेत. मला प्रश्न पडतो, 91ला इथं आले तेव्हा काय परिस्थिती होती? मला तेव्हा खासदार मला वाटतं संभाजीराव काकडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, लालासाहेब, असं काकडे परिवाराचं जे साम्राज्य होतं ते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल मला वाटतं. आणि त्यावेळेस ह्यांचं काय साम्राज्य होतं ते मी सांगायची गरज नाही, इतिहासाला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. आता माझा हिशोब सांगताना त्यांनी एक चूक केली, काही दाखवलं नाही. आता 40 साखर कारखाने, 40 साखर कारखाने. बरं, यांच्या घरात कोण सहकार मर्चीच नव्हता ना? यांच्या कधी कुठल्या एका शेतामध्ये 10 एकरामध्ये 100 कोटीचं धान्य पिकवलं जातं. असली कुठली शेती यांची? आम्हाला दिली असती तर आम्ही नदीच्या शेजारी आहे पाहुणाच्या, आम्ही 5-5, 2-2 एकरामध्ये 10-10 कोटी कमावले असते. 40 कारखाने यांचे. जरांडेश्वर कारखान्याचे जे चाललंय होतं, त्या कारखान्याच्या संदर्भात तिथले जे खातेदार आहेत त्यांना जाऊन विचारा, तो जरांडेश्वर कारखाना यांनी कसा घेतला, तो कसा घेतला तो यांना विचारा.
आणि नेहमी नम्रता ही आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या तो अंगातला एक मोठा गुणच आहे. कारण पिंपरी गावामध्ये संप्रदाय पण आहे, खुलती पण आहे. संप्रदायातली लोक पाया पडतात माऊली माऊली. आमच्यासारखी तालमीतली पोरं वरिष्ठ पैलवानांच्या वस्तादांच्या पाया पडतात. ही नम्रताच आहे आमची. पण नम्रता आमच्याकडे असल्यामुळं जसं संप्रदायामध्ये वीणा हातात असते तशी आमच्या हातात ती उलटी केली की गदा होते. संप्रदायामध्ये वीणा आहे तर पैलवानाच्या हातात गदा आहे. आम्ही दोन्ही एका खांद्यावर गदा आणि एका खांद्यावर वीणा घेऊन जाणारे लोक आहेत. ज्याला संप्रदायातनं समजत नाही त्याच्या डोक्यात आम्ही गदा घालतो. आणि आता ही गदा घालायची वेळ आलेली आहे. ज्याला कुणाला वाटतं हे पिंपरी चिंचवड शहर मोठं होत असताना तिथं आपल्याला चांगल्या सुखसोयी दिल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मामांनी सांगितलं, तुम्हाला सोलापूरची घटना आहे माहिती आहे का? या राजकारणापायी एका तरुण मुलाचा खून झाला. पनवेलमध्ये या राजकारणापायी एका म्हणजे महिला निवडून आली, एक भगिनी निवडून आली, तिच्या मालकांचा सकाळी खून झाला. आणि या पिंपरी चिंचवडमध्ये ते नको, माझ्या भोसरी गावामध्ये ते नको, म्हणून मी सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केलं आणि वाद मिटून टाकला. राजकारण काय, आज उद्या आपण एकमेकांबरोबर राहणार आहे. पण हे बाहेरून येऊन जे किडे करतायत ना, बाहेरून येऊन जे वाद लावतायत ना आपल्यात, त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. त्यांनी याच गोष्टीचा फायदा घेतला. वाघेरेंच्या विरुद्ध लांड्यांना लावलं, लांड्यांच्या विरुद्ध लांडग्यांना लावलं, लांडग्यांच्या विरुद्ध तापकिरांना लावलं, कुदळ्यांच्या विरुद्ध भुजबळांना लावलं, भुजबळांच्या विरुद्ध इकडं गोवळ्यांना लावलं. ह्यांनी त्याचा स्वार्थ साधला. कधी एकच होऊन दिलं नाही आपल्याला. आणि आज त्यांना हे लक्षात आलं, हे पिंपरी चिंचवडकर सगळे एक झालेत. हे स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर सगळे एक झालेत. आणि एक झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आपली काय डाळी तर शिजत नाही. ते लक्षात येण्याचं कारण पण तसंच आहे. 128 उमेदवार या शहरात उभे करायचे होते. किती? 128. मी तुम्हाला यादी देतो, 128 आकडाच त्यांना पूर्ण करता नाही आला. 128 आकडाच पूर्ण करता नाही आला. ज्यांच्याकडे 128 जागांसाठी 2-4 हजार अर्ज असायचे, त्यांना 128 उमेदवार भेटाना. आत्मपरीक्षण केलं पाहिजे, घरी जाऊन डोळे मिटून बसलं पाहिजे, ध्यानस्थ. कुठं कुठं काड्या घातल्या मी, कुणाकुणाच्या बाबतीत वाईट बोललो. आणि परत एक दुसरं पण आहे, तुम्हाला माहिती आहे मी कुणाच्या वाकड्यात जात नाही, माझ्या वाकड्यात कोण गेलं तर मी त्याला सोडत नाही. अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे. गेलो आम्ही वाकड्यात, आता बघू काय करायचे ते बघू ना. एवढेच तुला बघायचंच आहे आम्हाला तर बघ, आता बघू आम्ही सुद्धा. आम्ही पण काय असं नुरा खुस्ती घालणारे लोक नाही. अरे आम्हाला घरातून जेव्हा जन्म होतो तेव्हा पहिला लंगूट बांधला जातोय. तो आम्हाला लढायची भाषा करायची नाही. आम्ही नम्र आहोत, नम्र राहणार. पण जर आम्हाला जर अशी भाषा कोणी करणार असेल, बरं एक असं वाक्य दाखवा, बरं असं एक वाक्य दाखवा की महेश लांडगे म्हणला तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा, खाडेसर म्हणलेत मी तुझ्याकडे बघून घेतो. असं एक वाक्य दाखवा, उमाताई म्हणल्यात तू बघतो तुझ्याकडं. अरे आम्ही नम्र आहोत, बळच काढतात. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमच्या या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील. या आमच्या लाडक्या बहिणी आहेत,
लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या. अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू. आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही गप तर गप, मी मागच्या 15 वर्षापासून सहन करतोय. मी म्हणतोय माझ्या मागं का लागला, माझ्या मागं का लागलाय, माझ्या मागं का लागलाय. नंतर लक्षात आलं मला, याला स्थानिक नेतृत्व मोठं करायचं नाही. त्याला असं वाटलं पाहिजे सगळ्यांनी घागरी घ्यायची आणि याच्या चिरीला पाणी भरा जायचं. आता याच्या विहिरीला ठावलेल्याला माहिती नाही. आता आम्ही आमच्या तेवढं ताकदवर झालोय, आम्ही आमचे इतके सक्षम झालोय, आमच्या कुटुंबातली मुलं शिकलीत, आमच्या भागातला विकास आम्हाला करायचा आहे, आमच्या भागातल्या समस्या आम्हाला माहिती आहेत. मी काल बोललो बघा एक ठिकाणी, काय बोललो मी, या परिसरात काय पाहिजे, या परिसरामध्ये पिंपरी गावात काय पाहिजे हे त्या बारामतीला राहून कळणार आहे का? रोज या रोडनी जाणारा माणूस त्याला अडचण समजते, रोज या चौकात येणारा माणूस त्याला समजते, या गावात या पलीकडे काय पाहिजे ते समजते. पवना नदीची जी परिस्थिती झाली ती पवना नदीच्या काठाला बसलेल्या लोकांना कळते. 25-30 वर्ष पालकमंत्री होता, काय करीत होता? 25 वर्ष पालकमंत्री होता, काय करत होता? काय करत होता? अरे पालकमंत्री असताना एवढा विश्वास या पिंपरी चिंचवडकरांनी तुमच्यावर दिला की तुम्ही, तुमच्याकडं एक हाती सत्ता दिली, एक हाती. इतका विश्वास होता, डोळे झाकून, पण काहीच करता नाही आलं, काहीच करता नाही आलं. आणि येऊन जाऊन फक्त आहे ना त्याला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये महेश लांडगेल दिसतो, दिसत पण असेल. काय सांगावं त्याला समजणं अवघड आहे मला. मी नेहमी आहे ना म्हणायचो जाऊ दे कुठं आपण एवढ्या मोठ्या नेत्यावर बोलायचं, जाऊ दे कुठं आपण एवढ्या नेत्यावर बोलायचं, जाऊ दे एवढं कुठे आता नेत्यावर बोलायचं. पण तो स्वाभिमानावाला पिंपरी चिंचवडकरांच्या, पिंपरी चिंचवडकरांच्या स्वाभिमानावाला. एक तर माणसं तिकीट मागाय जात नाही, कुठलं पद मागाय जात नाही, साधं प्रभागाचं सदस्य कर म्हणाय जात नाही. 30 वर्ष माझ्या घराच्या बाहेर पिंपरी चिंचवडकर उभे होते, आज कुणीच दिसत नाही. म्हणून चला तिकीट घेऊन इकडेच वाटाय आले. बाबा मामा तिकीट घेऊन इकडे आले वाटायचे. अरे घ्या माझं तिकीट घ्या, माझा फॉर्म घ्या, माझा एबी फॉर्म घ्या, माझा एबी. ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करणार का नाही तुम्ही कधी? आयुष्यभर लोकांना या पिंपरी चिंचवड मधल्या प्रत्येक स्थानिक पुढाऱ्याला, प्रत्येक इथं असलेल्या लोकप्रतिनिधीला त्यांनी कायम आपल्या चप्पलपाशी ठेवण्याचं काम केलं, पायाजवळ ठेवायचं काम केलं. का? आमच्या इथल्या नेत्यांमध्ये ती कुवत नाही, आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये ती ताकद नाही, ती क्षमता नाही ते काम करायची, अजिबात नाही. हे पिंपरी चिंचवड शहर उभं राहत असताना आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या, त्याच्याबद्दल कधी बोलला का? आता सांगितलं ना, पिंपरीची भुसरीची काय अवस्था केली. एकीकडे रेड झोन, एकीकडे सिमी, एकीकडे प्राधिकरण, एकीकडे MIDC, आणि मध्ये दिले तळ आम्हाला. मैतीच्या दिवशी जाऊन 10व्याच्या दिवशी जाऊन त्यात आंघोळ करायची नाही यायचं, ते सुशोभित करून दिले आम्हाला. इथं आलेला नागरिक त्याला सुद्धा सुविधा मिळाल्या पाहिजे. प्राधिकरण घेतलं आमचं प्राधिकरण, प्राधिकरणामध्ये कशासाठी घेतलं होतं सर? प्राधिकरण कशासाठी घेतलं होतं? हा, काय केलं तिथं? 1972 ला आपल्या निगडी, रावेत, चिंचवड, आमची भोसरी, मुशी, 1972 ला एक टप्पा झाला आणि दुसरा 1986 ला झाला. 72 ते 86 ची लोक 52 वर्ष भांडत होती. किती? 52 वर्ष भांडत होती. 52 वर्ष भांडत होती. देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले,
आणि त्यांना 12.5% आपल्या भूमिपुत्रांना मिळाला. 30 वर्ष का यांना कोणी हात बांधून ठेवले होते का करू नका म्हणून? करू नका म्हणून कोणी हात बांधले होते का यांचे? यांना आता कत्तलखाना दिसायला लागलाय. रोज संध्याकाळी त्यांच्या संग बसतात, त्यांचा डालच्या खात्यात, आणि आम्हाला म्हणतात कत्तलखाना आळंदीच्या ह्याच्यात कसा काय? अरे जसं तू कत्तलखान्याचा विचार केला, त्या कत्तलखाना तर आम्ही आमच्या श्वासाश्वास आहे तो होऊनच दिला नसता, तो आमच्या मुख्यमंत्र्यांनी कॅन्सल पण केला. हे जसं तुला वाटतं ना, ज्यांना घेऊन संध्याकाळचा बसतो, बाकी काही करा, माझ्या पक्षाला मदत करा, बाकी काही करा, मला काही घेणं देणं नाही, मी सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो, सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो. कुदळवाडीची कारवाई केली, लोकांवर अन्याय केला, कुदळवाडीची कारवाई केली, लोकांवर अन्याय केला, स्थानिक लोकांचं नुकसान झालं ते तर मी मान्य केलं ना. पण तिथं राहत होते त्या आतंकवाद्यांचा जर तू मदत करा, तू त्यांच्यासाठी जर हे करत असेल तर मी कसं मान्य करणार? आणि हा, जसं कुदळवाडीसाठी भांडत होता, कुदळवाडी कुदळवाडी कुदळवाडी, तसं पिंपरी गावातल्या लोकांसाठी भांडला असता तर थोडंसं डिरी बंब पडायला गेलं असतं, थोडंसं पिंपरी गाव पडायला गेलं असतं. पिंपरी गावकरांना कमीत कमी डेव्हलप व्हायला जागा तर मिळाल्या असत्या. पिंपरी गावकर हे जे आमची पुढची पिढी, यांच्या पुढची पिढी, आमच्या पुढची पिढी, तुमच्या मागं गेलं तर जोडणे आणीन आम्हाला. अरे तुमचं तर तुमचं वाटोळ केलं, तर आमचं पण वाटोळ करायला निघालं याच्या मागे जाऊन. ज्या वेळेस हे सगळं होत होतं, रेड झोन होत होता, या सगळ्या जागा होत होत्या, त्यावेळेस कोण होतं? तुम्ही पण बारके असाल. अरे माझं तर काय मला कळतच नव्हतं. आता या सगळ्या घटना क्रमवारीच सांगतो मी. याच्या मागचं कारण काय की तेव्हापासून तर 2014 पर्यंत कोण सत्तेत होतं? कोण सत्तेत होतं? बरं, सगळ्या जेवढ्या पण खेळाच्या संस्था आहेत, खो खो, कबड्डी, हॉकी, क्रिकेट, अमुक तमुक तमुक, सगळे अध्यक्ष यांच्याच घरात, सगळे अध्यक्ष यांच्याच घरात, ऑलिम्पिकचा अध्यक्ष यांच्याच घरात. जसं काय यांच्या घरात भारताला 100 मेडल आणल्यात ऑलिम्पिकला. बघायला गेलं तर एकाला काही त्यातलं कळत नाही, एकाला काही कळत नाही त्यात. आणि नेहमी मला पिंपरी चिंचवड शहर एक ठेवायचे, मला पिंपरी चिंचवड शहर एक ठेवायचे. तू कोण ठरवणार रे? आम्ही ठरवू ना पिंपरी चिंचवड शहर एक ठरवायचे. आणि एकच आहे, वेगळं काय? पिंपरी चिंचवड शहरातला प्रत्येक नागरिक, भूमिपुत्र, आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतोय ना. सारखं येऊन सांगायची काय गरज आहे? मला एक ठेवायचे, मला एक ठेवायचे, मला एक ठेवायचे. मग तर तुझ्यामध्ये खोट दिसते आम्हाला. तुला खंडीच्या वर्णात करायची मला वाटतं, मीठ मीठ टाकायचे त्याला, मला असं वाटतं. या गोष्टी आता पिंपरी चिंचवडकडे या असल्या गोष्टींना बिलकुल बिलकुल बळी पडणार नाहीत, बिलकुल बळी पडणार नाहीत. आता घरकुलमध्ये मीटिंग आहे साबा त्यांची, घरकुलमध्ये माझ्या इथं चिखलीला जे घरकुल झालं 2009ला, लय गाजा वाजा करून ते घरकुल बांधलं ना, अजून तयार नाही झालं. आज बघा, बाबा कांबळेंना सगळं माहिती आहे, ते चळवळीतला कार्यकर्ता आहे. 13,000 घर देणार होते 2009ला, आता 6,700 घरं दिलेत. तेव्हापासून आतापर्यंत असं समजतं आपल्याला, समजा या वरचा मधला आहे तर तो लिकेज होऊ शकतो, कारण ते वरती आहे ना, वरचा मधला आहे तो लिकेज होऊ शकतो. पण चारही मधले लिकेज होतात. हे असलं कसलं काम आहे? ठीक आहे, पाणी लय पडलं तर वरचा मधला होईल, त्याच्या खालचा होईल, फार ह्याच्यात पाणी येते, ते गळत 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 चारही मधले घेऊन पार्किंग मध्ये पाणी येते. आज जाती तर तुम्हाला कळेल लोक काय म्हणतायत ते. उसनं आहे ना, उसनं अवसान आणलेलं त्यांनी. मी म्हणजे पिंपरी चिंचवडकर. आता वाघेरे पाटील त्यांना आवडणार नाहीत, पिंपरीकर त्यांना आवडणार नाहीत. जेव्हा पोराला खासदार करायचं होतं तेव्हा संजोग चला, संजोग भाऊ निघाले गाडी घेऊन 2 व्हीलरवर, माग बसलाय लेख त्यांचा,
आणि निवडून दे ह्याला. म्हणजे जसे 91 पासून तू आतापर्यंत आमचं वाटोळ केलं तसं ह्याच्याकडून वाटोळ करून घ्यायचं का आम्ही? तिकडं वतनाची जमीन लुटली, तिकडं धरांडेश्वर कारखाना लुटला. 70,000 कोटीचं जेव्हा मोदी साहेब बोलले 70,000 कोटीचा घोटाळा 100% सजा होणार, संध्याकाळी तर भाजप